पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आई तुम्ही उठा, मी काढते। हाँ थांब ग आनंदी, एक काळ असा होता की माझी रांगोळी बघायला ना रांग लागायची लोकांची। त्यांना पण कळायचं नाही ना। एकदा अशीच रांगोळी काढली होती, एक माणूस म्हणाला, ही अशी बाहेर रांगोळी का सांडून ठेवलीये? आई, आता गुडघे नाही दुखत? जावई बापूंसाठी काढते रांगोळी, गुडघ्याचं काय घेऊन बसलास? झाली झाली? एखाद्या सायंटिस्टने काढावी अशी रांगोळी आहे। आई ग, हा उठते उठते मी। अरे रे, समजून घ्या, आता वय झालंय ना, हात चालत नाही नीट। आई, रांगोळी जशी होती तशीच आहे, एक नंबर। हो, मला एक फक्त विचारायचं होतं, तुम्ही वर्षाला का नाही शिकवली रांगोळी काढायला? कारण दिवाळ सण म्हटलं की ती पळून आली यावेळेस इकडे। काय वर्षा? काय ग बाई आनंदी, ताटा हो घेते। हा, आणि ऐक, एकही थंड पुरी वाढू नकोस, गॅस सुरूच ठेव। पुरी काढल्या काढल्या आणायची इकडे, लक्षात ठेव। आलंच। घे वर्षा। आनंदी, पाणी आणतेस ना? पाणी घ्या आता। अप्रतिम सुंदर झालंय। सगळं मी केलं जावे बापू, अगदी लक्ष ठेवून सगळे पदार्थ, फक्त पुऱ्या हिला सांगितलं करायला। तुम्हाला आवडते ना माझ्या हातची वाटाण्याची उसळ, म्हणून मुद्दाम केली। घ्या ना, गरम गरम पुरी सोबत वाटाण्याची उसळ खाऊन बघा, बघू। सासूबाई, इतक्या दिवसात तुमच्या आजची चव बिलकुल बदललेली नाही। पुरी आण ना, पुरी। हो, मला सांगितलं नाही येणार आणि आले। आता सगळ्यांशी खेळी मेळीने वागतायत। काय यांच्या मनात चाललंय काही कळतच नाहीये। बाकी दिवाळीत प्रमोशन मिळालं ना? कॉंग्रॅच्युलेशन्स। वर्षाने सांगितलं ना, पेढे मिळाले आम्हाला। पेढे पोचले? नाही म्हणजे मीला काजू कतली घेऊन जा म्हणून सांगितलं होतं, तू पेढे आणलेस का? नाही, तुम्हाला प्रमोशन मिळालं ना, त्याची मिठाई आम्हाला मिळाली, हे महत्वाचं। आमच्या एका केसच्या निमित्ताने तुमच्या ऑफिसच्या एरियात आमचं सध्या येणं जाणं होतं, तेव्हा एखाद दिवशी मी वेळ काढून येईन तुमच्या ऑफिसमध्ये भेटायला।
नका येऊ. सध्या वर्क फ्रॉम होम चाललंय ना म्हणून. अच्छा. हो गो बाई, वर्क फ्रॉम होम. वर्षा बघ किती नशीब काढलंस तू, नवरा वर्क फ्रॉम होम करतोय. होय आई, वर्क फ्रॉम होम कळलं सगळ्यांना. अच्छा, वर्क फ्रॉम होम चाललाय म्हणून बायको नकोशी झालीये का? म्हणून तिला सारखं माहेरी पाठवतोयस? काय फक्त जेवायचंच बेत आहे तर ते मानपानच काही करणार आहे? मानपान? हो, पण ते तर लग्न झालं की त्या वर्षी करतात ना. आता इतकी वर्ष झाली लग्नाला, आता कुठे मानपान? का? माझे 2 शर्ट खराब केले त्याचं काय? तुझ्या भावाची शर्ट आणणार होती ना, काय झालं? आता एवढा आलोय, रिकाम्या हाताने परत जाऊ? काय विचारतोय? हात हलवत जाऊ का? माझं मानपान झालं नाही ना, तर त्याचे परिणाम तुला घरी गेल्यावर भोगायला लागतील नेहमीप्रमाणे. कळलं? अगं हे काय झालंय? हा, काय झालं त्याला? हो, ते आपल्या नवीन घराच्या पायऱ्या असून कळत नाहीत ना मला, तर मी धडपडले आणि खांबावर आपटले, लागलं मला जरासं, बाकी काही नाही. मला सांगितलं का नाही? असं नाही करायचं का? तुझ्या माहेरचं काय म्हणतील? आमच्या मुलीकडे अजिबात लक्ष नाही जावंय बापूंचं. तू एक काम कर, हात धुवून घे, आपण त्याला काहीतरी लावू. चल चल पटकन हात धुवून बाहेर ये. वहिनी मी बसा बसा, आणखी 2 उषा देऊ का? नाही नाही, आहेत भरपूर. तुम्ही बसा ना. नाही, जावई बसले असताना समोर नाही बसत आम्ही. आई बसा. नाही नाही, अच्छा अच्छा. तुम्ही बसताय का मी जाऊ? बस. हाय ग बाई, काय तुम्ही वेगळाच आग्रह. बसा. काय बे, कसं बसायचं? आई, आई चल जरा, चल 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 ना. आले. हा, आई चल, मला बोलायचं अशी महत्वाचं काम आहे. आनंदी, आलेच. आता सांगणारच काय झालंय? आई, तुम्ही यांना घरी बोलवलं, काही मानपान वगैरे करणार आहात की नाही? हे काय आता अचानक ग? काही अचानक वगैरे. आनंदी, आनंदी आत ये, आत ये. दार लाव, दार लाव. काय झालं? आनंदी, ही यांना बोलवायची तुझी आयडिया होती ना? हा, मग यांना मानपान वगैरे काही करायचं ठरवलंयस की नाही? काय देणार आहेस? किती हावरट आहेस ग तू? सारखं आपले हे दे ते दे. एका शब्दाने जावे बापूंनी म्हटलं नाही की माझं मानपान करा, आणि तू आपलं. नाही आई, नाही म्हणजे आमच्या लग्नात पण नव्हते भाऊजी. लग्नात पण मानपान करायचं राहूनच गेला. मग आता घरी आले तर मानपान व्हायलाच हवा. आई, काही असो, भाऊजींचं मानपान व्हायलाच पाहिजे. असं म्हणतेस? करू काहीतरी. राघवा, जरा इकडे येतोस काय रे? दादा बोलवलंय, काहीतरी असेल महत्वाचं, आपण बोलूयात ना. बरोबर. काय झालं? नाही, असं ठरलंय
तुझ्याकडे 2 शर्ट्स आहेत ना, ते जावई बापूंना दे. म्हणजे मान म्हणून तू वाटल्यास दुसरे विकत घे ना. अगं नाही म्हणजे ते मी माझ्या ऑफिससाठी आणि दोन्ही शर्ट पांढरे आहेत अगं. दोन्ही शर्ट पांढरे कसं काय द्यायचं म्हणजे? हा, त्याचा मान करावा लागेल ना आपल्याला. नाही असं करूया ना, दिवाळीला सोनं वाढवायचं म्हणून आपण तो सोन्याचा कॉईन घेतला होता ना, तो त्यांना देऊ. नुसते शर्ट्स काय द्यायचे, शर्टासोबत कॉईन पण देऊ. काय वर्षा? ती होच म्हणणार. जावई बापू नाही म्हणतील नको नको, तर तू त्यांना समजाव की घ्या म्हणाव, मान म्हणून घ्या. मी काय म्हणतो आई, मी दिल्याने ते घेतील नाही घेतील माहित नाहीये. तू दे ना, तुला नाही नाही म्हणणार ते. बर, मी देते. माझा शब्द काही माझा जावई पाडणार नाही. आई, अगं शर्टच बास झाले. ठरवलं ना दादानी आता, तर मध्ये बोल नको, गप्प बस. राघवा, हा आनंदी, ते शर्ट्स तू घे, कॉईन घेऊन येतो मी. थकला ग जीव माझा. आई, गप्प बस. अगं बाई, जाई बापू एकटेच बसले असतील. हे कॉईन पण गेलं. चिकटले तांदूळ? हो बाई ग, किती चिकटले. जावे बापू, याचा अर्थ काय माहिती तुम्हाला? सासूवर तुमची खूप माया आहे. आणि सांगू तुम्हाला, सासूची पण तुमच्यावर खूप माया आहे. जसा माझा राघव तसे तुम्ही. आनंदी, आई, राघवदादा आणि मी जर का तुम्हाला मुलासारखेच आहे, तर मग त्या फॉर्मॅलिटीज कशासाठी? मान असतो, द्यावा लागतो. हं? राघवा, वर्षा, हे सगळं काय आहे? हे सगळं असं करणार आहेत हे मला माहिती असतं तर मी आलोच नसतो. म्हणून तू सांगितलं नाहीस का? का असं का? नाही, ऍक्च्युली मी हिला सांगितलं होतं की मी जेवायला येईन, पण एका अटीवर, की मानपान वगैरे मला नाही पटत. त्या लग्नाला इतकी वर्ष झाली, आता कसला मानपान? किती का वर्ष होईना, रीतभात असते, परंपरा असते, जावयाचा मान असतो. घ्या. कशाला? आनंदी, एवढं म्हणतोय ना तो, तर घे काढू. नाही नाही काय, मी सांगते ना, घेत काढून मग बघूया. घ्या. काय गो बाई, तुम्ही हे सगळं करताय ना, याचं खरंच मला असं ओझं वाटतंय. असं दडपण आल्यासारखं वाटतंय. हा मग नका घेऊन जाऊ भाऊजी. जेवात. नाही म्हणजे भाऊजींना दडपण येतंय ना, ओझं वाटतंय. आणि आईंचे आशीर्वाद आहेतच की. द्या इकडे, द्या भाऊजी. नाही, ऍक्च्युली
त्यामुळेच मी घेतोय, म्हणजे आईंचा अपमान नको व्हायला ना. एवढं मनापासून त्यांनी केलं तर. आणि वर्षा, हे सगळे ह्या वेळेस ठीक आहे, पण पुढच्या वेळेस नाही चालणार. आई प्लीज, पुढच्या वेळेस नक्की नाही चालणार. बा आई येतो. अगं बाई, अहो किती वेळा नमस्कार करताय. चला. अहो मी काय म्हणते, आज खूप स्वयंपाक झाला ना, तर भांडी खूप पडली आहेत घासायची. मी जरा आनंदीला मदत करते. उद्या सकाळी येते ना मी, तुम्ही जा. हा, मी येते उद्या सकाळी. वर्षा, असं काय करतेस? मी आता आलोच आहे ना, चल ना बरोबर. कसं आहे, नवीन घर आहे, मला असं एकटं एकटं वाटतं. चल ना. आई, तुम्ही सांगा ना तिला प्लीज. वर्षा जा ग, काय भांड्यांची काळजी करते? आहे ना आनंदी, घासेल ती. हा, बोलवतायत ना जावई बापू. हो. चल, येतोय. त्यांना नक्कीच कसली तरी भीती वाटते. मला काय वाटते माहिती का, घरी जाऊन भाऊजीने त्यांना, रमाताई त्यांना आपण थांबवून घेतलं पाहिजे. काय करू आता, नुसता विचार करून काय उपयोग आहे? हे तो वर्षाचा रुमाल राहिलाय, तो द्यायला जा आणि बोल. मोठ्या मनाचा जावई ग, मान नाही म्हणाला. आनंदी, काय ग? हे आपल्या वर्षाताईंचा रुमाल राहिला, मी आले. हा, देऊन येते. मी देतो. नाही थांबा, मी देते. खरंच थांबा तुम्ही. सावकाश जा. बाई, कोकण एक्सप्रेसच आहे, धावतच गेली. लक्षात राहील ना, नाक्यावर गाडी दिसली की गेट उघडायचं. ताई, हा रुमाल राहिला. तुम्हाला जायचं नसेल तर थांबा आपल्या घरी, नका जाऊ. रुमाल द्यायला आली होतीस ना, दिलास रुमाल? कोण सांगतं ना तुला या सगळ्यात नाक खुपसायला? कशासाठी आली होतीस परवा माझ्या घरी? काय काय जाणून घ्यायचा प्रयत्न करतेस तू? का आता स्वतःचा संसार नीट होत नाही म्हणून दुसऱ्यांच्या संसारात ढवळाढवळ करायची? हे यांना जेवायला बोलवायचं तूच ठरवलंस ना सगळं? आई आणि दादाच्या डोक्यात खूळ तूच घातलंस ना? काय काय गरज होती हे सगळं करायची? तुला काय वाटलं मी हँडल नाही करू शकत माझा संसार? का मी इथे येते, मजा करते, मस्करी करते म्हणजे तुला मी मूर्ख वाटते? काही गरज नाही आहे या सगळ्यात पडायची. माझा संसार सांभाळून घ्यायला मी समर्थ आहे. वर्षा, आले. रुमाल दिलायस ना, जा आता वर गुपचूप. आणि माझ्या आयुष्यात लुडबुड करू नकोस.